तर मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ठाकरेंनी पैसे घेऊन तिकीटं दिली असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत। विधानसभेमध्ये शिरसाटांनी 60 ते 70 कोटी वाटून निवडणूक जिंकली। संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजू शिंदेनी असा पलटवार केलाय। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटले आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलंय। मला ह्यावेळेस खूप पैसे लागलेत आणि मी पण मोकळे हात सोडले होते। याचा अर्थ काय होतो की ते पैसे वाटून निवडून आलेले। साधारण किती पैसे वाटले असावे, तुमचं काय मत आहे त्याच्यावर? आता त्यांच्या काही लोकांकडून जे काही भेटतंय, समजा त्यांचे माझे काही कॉमन मित्र आहे, त्यांच्याकडून मला असं माहिती मिळते की 60-70 करोड रुपये त्यांना ह्या निवडणुकीत लागले म्हणून। आता 60-70 करोड रुपये त्यांनी वाटले असतील तर मग काम न करता माणूस निवडून येतो। मला वाटत नाही, मला तर 1 रुपया लागला नाही। मी बिना पैशाचे 1,06,000 मतदान घेतले, त्यात फरक कळतो।